मुंबई से शिवसेना ठाकरे गुट के सांसद संजय राउत ने केंद्र सरकार और भाजपा पर तीखा हमला बोला है। उन्होंने कहा कि उन्हें राजनीति फडणवीस से पहले से आती है और केवल मुख्यमंत्री बन जाना ही राजनीति नहीं होती। महाराष्ट्राची निवडणूक विधानसभेची ही अमित शाह यांनी त्यांची स्वतःची निवडणूक किंवा प्रत्यक्ष मोदींची निवडणूक आहे अशा पद्धतीने ते लढले। आपल्याला लक्षात आलं असेल की वाराणसी लोकसभेच्या निवडणुकीत सुरुवातीचे 2 तास मोदी हे पिछाडीवर होते आणि त्यानंतर मतमोजणी थांबवण्यात आली आणि मतमोजणी केंद्रावरची लाईट घालवण्यात आली, इलेक्ट्रिसिटी सप्लाय बंद केली। त्याचा परिणाम ईव्हीएम मशीनवर झाला, डाटा उडाला गेला, नवीन मशीन आणले, दिल्लीतून यंत्रणा आहे। मोदींचा पराभव वाराणसीत झाला होता जवळ, पण 2 तास हा या लोकांनी गोंधळ घातला, मतमोजणी हायजॅक केली। तोच प्रकार महाराष्ट्राची निवडणूक राहुल गांधी म्हणतात, आम्ही सगळे म्हणतो त्याप्रमाणे हा विजय खेचला नाही तर चोरला, हायजॅक केला। निवडणूक यंत्रणा ताब्यात घेतली, निवडणूक आयुक्त ताब्यात घेतले, त्या पद्धतीने नेमणुका झाल्या। ईव्हीएम मशीनचे तर समस्या आहेच, हा शेवटच्या 2 तासामध्ये 60 ते 65 लाख मतदान अचानक वाढवलं गेलं। हे सगळं एक ज्याला सेटिंग म्हणतो आपण त्या पद्धतीनं झालं आणि राहुल गांधींनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावरती नेला। हिंदुस्थानची लोकशाही किती खतरनाक वळणावर आहे हे त्याच्यामुळे जगाला कळलं आणि या जगात नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि आपल्या सरकारला जो अपमान सहन करावा लागतोय अनेक ठिकाणी, त्याचं हे कारण आहे की हे लोक लोकशाही मानत नाहीत, हे लोक हुकुमशाही प्रवृत्तीनं काम करतात, हे लोक निष्पक्ष निवडणुका करत नाहीत। हे अख्ख्या जगामध्ये देशाची बदनामी झाल्यामुळे नरेंद्र मोदी असेल आणि आपला देश असेल त्या देशाची प्रतिष्ठा धुळ्या मिळाली। राऊत साहेब, राज्यातला विषय आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात नेमकं काय आहे? कारण काल उद्धव ठाकरे असं म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल। प्रश्न होता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचा। माननीय उद्धव ठाकरे जे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत आणि जी मूळ शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे त्याचे सर्वेसर्वा आहे, तुमच्याच प्रश्नाला त्यांनी काल उत्तर दिलं की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे ते होईल। मी फक्त संदेश देणार नाही तर बातमी दे, अशा प्रकारचं स्पष्ट मत त्याने एकदा व्यक्त केल्यावर तुमच्या मनात शंका का असायला पाहिजे? आमच्या सगळ्यांच्या मनात आहे, जे जनतेच्या मनात आहे, मराठी जनतेच्या मनात आहे। महाराष्ट्र म्हणजे मराठी माणूस, भाजपा नाही, तोपर्यंतचा पक्ष आहे, तो शेटजींचा पक्ष आहे। त्यांना मराठी माणूस, महाराष्ट्र, अस्मिता, 106 हुतात्मे, बेळगाव, कारवार नाही, ते व्यापारी आहेत। आणि उरलेले जे सगळे आम्ही लोक आहोत हे 106 हुतात्म्यांच्या बलिदानाशी बांधिलकी ठेवून काम करणारे प्रबोधनकार ठाकरे, माननीय बाळासाहेब ठाकरे, आम्ही सगळे त्यांचे चेले आहोत ना। तर अशा वेळेला महाराष्ट्राच्या हितासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अनेक पक्ष आपल्या विचारधारा मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले, आपण पाहिलं असेल। तेव्हा मराठी माणसाचा विजय झाला, मुंबई आपल्याला मिळाली। मला वाटतं त्याच प्रकारचं वातावरण भारतीय जनता पक्षानं आता या महाराष्ट्रात निर्माण केल्यामुळे मराठी अस्मितेसाठी लढणारे, संघर्ष करणारे मराठी माणसाचा आवाज हाच महाराष्ट्राचा आवाज आहे असं सांगणाऱ्या सगळ्यांना एकत्र यावं लागतं।